सध्या इको फ्रेंडली गणपतीसोबत पारंपरिक पद्धतीच्या गणपती डेकोरेशनचा ट्रेंड आहे। पुण्यातील रविवार पेठेमध्ये जरी काठाच्या साड्यांपासून पारंपरिक डेकोरेशन तयार करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये पैठणी, साधी जरी काठ, नल्ली सिल्क या साड्यांचा वापर करून डेकोरेशनसाठी लागणारा बॅकग्राऊंड तयार करण्यात आलाय। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। माझ्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर एक वेगळ्या पद्धतीचं मखर आपल्याला पाहायला मिळते जे साडीपासून तयार करण्यात आले। खरं तर पर्यावरणपूरक मखर घेण्यासाठी त्याच्यानंतर देखणं सुंदर मखर घेण्यासाठी अनेक नागरिक सगळे गर्दी करताना दिसतात। मात्र यंदा पुण्यातल्या रविवार पेठेत अशा प्रकारचं साडीचं एक मखर जे बॅकग्राऊंड आपण लावतो ते मखर आपल्याला पाहायला मिळतात। कर्नाटकातून या साड्या विकत घेण्यात आलेल्या आहे आणि या कर्नाटकातल्या साड्या घेऊन हे सगळे मखर आपल्याला गणपती बाप्पाच्या मागच्या बाजूनी जे काही सजावट केली जाते त्यासाठी वापरण्यात येणार आहे। साड्या कर्नाटकातून वगैरे म्हणजे इरकल बरं आहे बरं या साईडून मागवलेल्या साड्या या साड्या आपल्याकडे पण सूत चांगल्या प्रकारचं येतं आणि साध्या साडीत बरोबर याचा उपयोग नाही, कारण का याच्यावर फोकस पडला ना पूर्ण काठ वगैरे हा काठ गणपती बाप्पाला छान दिसतो, देखणा दिसतो। नागरिकांची देखील याला मागणी आहे कारण गर्दी दिसते, खूप मागणी आहे आणि हे कुणाकडेच नाही आहे। म्हणजे मी स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो, याचं होलसेल पण माझ्याकडे आहे, पण याचं आता पुढच्या वर्षीपासून मी होलसेल सगळीकडे पोच करायचं हे करणार आहे। दरवर्षी नवीन थीम असते आपल्याकडे, मखर असतं ते थर्माकोलचं असतं, पर्यावरणपूरक असतं। तुम्ही हे असं वेगळं मखर घेताना दिसतं। हो, गणेशोत्सवाच्या तयारीसाठी आम्ही पण आता मार्केटमध्ये फिरतोय, पण सगळीकडे प्लास्टिक किंवा काय म्हणतात थर्माकोलचंच डेकोरेशन आहे। हे जरा डेकोरेशन वेगळं, इको फ्रेंडली आणि आपल्या पारंपरिक साड्यांच्यामुळे खूप छान असं डेकोरेशन आहे, तर ते आम्हाला आता खूप आवडलेलं आहे। आणि हेच डेकोरेशन घेण्यासाठी नागरिक देखील किंवा पुणेकर देखील लगबग करताना दिसत आहेत। कॅमेरामन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।